नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर इथं माझ्याकडून काय झालं, आवाज म्यूटच झाला. तुम्ही व्हिडिओ पाहता मात्र लाईक करत नाहीत, प्लीज लाईक करत चला. तर म्यूट झाला, आवाज लक्षात नाही आला. तर इथं मी बोलत होते, तर कुठं जायचं, आता वाजलेले आहेत 7 तर 7 वाजलेत, आता निघायचं होतं गावाकडं. तर राहुलचं पेट्रोल पंपावर काम होतं, डिझेल टाकणं चालू होतं. त्यानंतर तर चला शेतात काय काम करायचं त्याआधी मी तुमच्याशी शेअर करते एक छोटीशी रेसिपी, ती पण चुलीवर बनवलेली. इथं कांदा भाजून घेतलाय, शेंगदाणे, खोबरं, लसण आणि छान अशी कोथिंबीर. हे सगळं म्हणजे करपेपर्यंत छान काळं भाजून घेतलंय. तर इथं हे सगळं पाट्यावर वाटणं चालू आहे, कारण एवढी टेस्ट येते वाटून भाजीची. तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता, पण चला मला खायचं होतं त्यामुळं मी शक्यतो इकडं आल्याच्या नंतर वाटूनच भाजी करते. कारण इथं सुविधा आहे, इथं पण मिक्सर आहे, इथं पण गॅस आहे, सगळं आहे तरीसुद्धा. तर मस्त घासून वाटण वाटलं, जशी की माझी आजी वाटायची तसं. पहिल्यापासून माझी आजी छान असे वाटून भाज्या करायची आणि त्या सगळ्यांना आवडायच्या. त्याचप्रमाणे आजसुद्धा मी तिची रेसिपी ट्राय केली. भाजीला नसल्यावर काय बनवायचं, तर थोडं बेसन पीठ भिजवून घ्यायचं. त्यात लसण, जिरे आणि थोडंसं तिखट मीठ टाकून बेसन पीठ भिजलं की मग खोबरं, थोडं अद्रक आणि शेंगदाणे, हावरी आणि तिखट मीठ याचा कूट करायचा. हा कूट ह्या बेसन पिठाच्या गोळ्या करून घ्यायच्या आणि त्याचे मोदक बनवायचे. जसे की आपण गणपती बाप्पाला मोदक बनवतो, त्यात साखर किंवा गूळ ॲड करतो, याच्यामध्ये हा सगळा मसाला ॲड करायचा आणि छान असे मोदक याचे बनवून घ्यायचे. मोदक मस्त बनले की फुटत नाहीत. जर का मोदक व्यवस्थित नाही बनले तर 100% भाजीत फुटतात. त्यामुळे तिमतानी भरपूर निब्बर पीठ तिंबून घ्यायचं बेसनाचं. तरी चला इथं परत फोडणीला आपल्याला लसण घालायचं आहे. 2 पळ्या तेल टाकलंय मोठाल्या. लसण छान असा त्यात तळून घेतला आणि त्यानंतर हा मसाला त्यात परतायला टाकला. म्हणजे कोणता, तर मी आत्ता बनवलेला पाट्यावरती. आणि त्याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला XYZ थोडे मसाले टाकले मी, म्हणजे काय, लाल तिखट आणि थोडीशी काळा मसाला, बास एवढंच टाकलं. आणि इथं हा मसाल्याला पूर्ण तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचे. एवढा स्मेल येत होता छान भाजीचा. हे परतूपर्यंत मी थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं होतं. त्याच्यानंतर मला हे पाणी याच्यामध्ये ॲड करायचं. तर हे मसाल्याला छान असं आपलं हे सुटलेलं आहे तेल. त्यानंतर भाजी जेवढी लागते त्याप्रमाणे आपण पाणी ॲड करून घ्यायचे. तर छान अशी भाजी आपली तयार आहे. मात्र याला उकळी आल्याच्या नंतर मोदक यात ॲड करायचे. नाहीतर काय होतं, समजा गार पाण्यात जर आपण मोदक ॲड केले तर ते फुटते. तर एवढे 20-25 मोदक करून घेतले मी. प्रत्येकाचे 6-6 मोदक केले, कारण एकच वेळेस जेवण करणार होते सगळे त्यामुळं. तर इथं भाजीला उकळी आलेली आहे आणि उकळी आल्याच्या नंतर एकदम नुसती हारावर उकळून घ्यायची होती मला भाजी, त्यामुळं मी लाकडं बाहेर काढले. तर बघा, नुसत्या हारावर छान अशी भाजी आपली उकळत आहे. आता मला याच्यामध्ये मोदक ॲड करायचे. याच्यामध्ये मोदक ॲड केल्याच्या नंतर 10 मिनटं तरी भाजी हारावर शिजून घेतली की ते मोदक उकडले जातात. म्हणजे उकडले की टेस्ट त्याची छान येते. आपल्याला मोदक उकडूपर्यंत थोड्या वेळ भाजीला व्यवस्थित हलवून घ्यायचं. मग हललं की सगळे मिक्स मोदक होऊन जातात त्या गोमट भाजीमध्ये. आणि वरती कोथिंबीर छान अशी टाकून द्यायची, हिरवी कोथिंबीर. मी तीच कोथिंबीर वाटणात सुद्धा वाटली आहे. त्यानंतर वरून सुद्धा मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकली भाजीला. किती छान तरी आली. कोणताच म्हणजे हानिकारक मसाले यामध्ये टाकलेले नाही. पूर्ण गावरान रेसिपी आहे आणि कसलेच काहीही यात मिक्स केलेलं नाही आहे ताईंनो, सगळी घरगुती केली. असं आपण म्हणतो मसाले टाकल्यावर तरी येते, काहीच गरज नाही. किती छान तरी आली भाजीला. आता याच्यासोबत आपल्याला काय खायचं आहे, तर छान अशा कडक भाकरी करून घेतल्यात मी बाजरीच्या.
तर ह्या बाजरीच्या भाकरी आणि ती भाजी चुरून खायची मस्त टेस्ट लागती. मला सांगा कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं. माझं तर आधी खाल्लं आणि नंतर व्हिडिओ एडिट केला. आताच वाटायला परत खावं का काय. याच्यासोबत नंतर पांढरा भात केला. तर इथं आपण जो ऊस लावला होता ते वनगळतीच्या म्हणजे जे थोडंफार शेत वनगळतीला आहे. म्हणजे ते पाण्याने काही बेऱ्या उघड्या पडल्यात, त्या बेऱ्या दाबून घ्यायच्या होत्या म्हणून शेताकडे आलतो. तर साऱ्या भरपूर जाग्यावर बेऱ्या उघड्या पडलेल्या होत्या. तर सुट्टी होती मुलांना शनिवारी, त्यामुळं आलो. तर इथं पाणी देणं चालू होतं, मधात लाईट गेली आणि झालं काम करायचं. संध्याकाळची वेळ, दुपारी काम असल्यामुळं काही शूट केला नाही. आता निघालो घरी. घरी गेल्याच्या नंतर बाहेर होता डवरा. शेतातून दमून आल्यावर डवऱ्यावर जायचा कंटाळा आला. तर नणंदबाईच्या मुलीचा बर्थडे होता, त्यामुळं जाणं योग्य होतं. कारण कसं आहे, त्यांना पप्पा नाही आहे, तर नणंदबाईचे मिस्टर वारून 2-3 वर्ष झालेत. त्यामुळं कसं असतं, एखाद्याने आपल्याला जर एवढं मनातून सांगितलं, आपण नाही गेलं तर वेगळंच वाटतं त्यांना. तर इथं बघा, इथं चाललं होतं काय काय आपल्याला खायला ऑर्डर मागायची, म्हणून त्यांनी दोघांनी विचार केला. इथं फोटोशूट चालला होता बड्डे गर्लचा. तर इथं मी शेतातून काम करून आलेली आहे, तरी माझा चेहरा किती सुंदर स्माईल देतोय. सुख पाहिजे हो, आणि सुख कशात शोधायचं काम करताना. परत घरचं काम, शेतातलं काम करून सुद्धा एन्जॉय केलं पाहिजे. त्यानंतर इथं छान असा केक आणलेला होता. त्याच्यावरती मयूर नाव टाकलेलं होतं. छान केक होता. इथं आमची कॉमेडी चालली. चला, हसी मजाकमध्ये नणंद भावजाईचं प्रेम. आणि तिथं नंतर एवढे मेनू मागितले होते खायला, इथं सगळ्यांचे जेवणं चाललेत. तर चला, असा होता आजचा व्हिडिओ आपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असं कोण म्हणतं शेतातून येऊन एन्जॉय करू शकत नाही, तर शेतकरीसुद्धा एन्जॉय करू शकतात. शेतकरी सगळ्यांना पोषितो म्हणल्यावर तो स्वतःसुद्धा पोषून आनंद घेऊ शकतो. तर चला, श्री स्वामी समर्थ.